आवाज येतोय? आवाज येतोय? आवाज येतोय ना? आवाज येतोय? हां. तर नंतरच्या कालखंडामध्ये, खास करून स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये इतकी लोकप्रियता वसाहती कालखंडामध्ये शेतकरी समुदायामध्ये लाभलेलं हे व्यक्तिमत्व अचानक काळाच्या उद्रामध्ये कसं गडप झालं आणि एकूण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आनंद स्वामीचा फार उल्लेख कसा दिसत नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला असू शकतात. किंवा आनंद स्वामी हे नाव घेतल्यानंतरच बऱ्याच लोकांना त्यांचा परिचय असत नाही, त्याची चर्चा फार झालेली नाही. परंतु असं असलं तरी आनंद स्वामीची एक चर्चा आणि दखल पहिल्यांदा जर खऱ्या अर्थानं कुणी घेतली असेल तर ती गेल ऑमवेट या अमेरिकन विदुषीनं, की जी खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राच्या आमच्या मार्गदर्शक आणि मोठ्या विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड ह्या त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्याला सातारच्या बंडाच्या अनुषंगानं घेतलेली दिसते. आणि आनंद स्वामी हे खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्रातील अभ्यासकांना कळले. हा सर, आवाज येतोय ना? हॅलो. अभ्यासकांना जे कळले ते खऱ्या अर्थानं गेलबाईंनी जे काही सातारा बंडाचं जे काही विश्लेषण केलं त्यातून खऱ्या अर्थानं आनंद स्वामी काही प्रमाणात आपल्याला पुढे आलेले दिसतात. आनंद स्वामीची ही दखल गेलबाईंनी घेतली, ती सातारा बंडाच्या अनुषंगानं घेतली. आणि एकूण महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं भारतामध्ये ज्या काही अनेक शेतकरी लढे उभे राहिले झाले त्याची अनेक अभ्यासकांनी चर्चाही केली, महाराष्ट्राच्या अनुषंगानेही ते केली. परंतु सातारा बंड जे 1919 ते 21 या कालखंडामध्ये एक सातारा जिल्ह्यातील गरीब शेतकरी कुळांनी आपल्याला जे काही मोठ्या प्रमाणात खंड जे जमीनदार घेत आहेत त्याच्या विरोधामध्ये एक व्यापक असं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं, जे सातारा बंड म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची फारशी चर्चा आपल्याला एकूण शेतकरी चळवळीमध्ये होताना दिसत नाही. खरं तर एकूण संपूर्ण भारताच्या शेतकरी चळवळीचा विचार करत असताना वर्तमान काळातील अवरुद्ध झालेले शेतकरी लढे आणि एकूण शेतकरी लढ्याची दिशा ठरवत असताना किंवा वर्तमान काळातील शेतकऱ्यांचं जे काही अनाकलनीय शोषण आहे ते समजून घ्यायचं असेल, काही तत्त्वज्ञान विकसित करायचं असेल, काही अभ्यास पुढे न्यायचे असतील आणि शेतकरी चळवळीला ज्या अवरुद्ध झालेल्या आहेत, रुष्ट झालेल्या आहेत, थांबलेल्या आहेत, त्यांना काहीतरी गती द्यायची असेल तर जे काही वर्तमान काळातील अनाकलनीय शोषण व्यवस्था आहे शेतकऱ्यांची आणि जे काही जातवर्गीय संयुग जे आज वर्तमान काळात शेतकरी समुदायामध्ये बनलेलं आहे, ज्यामुळे शेतकरी हा हताश आणि निराश दिसतोय, एक वर्गीय भान आणि जाण त्याच्यामध्ये नाही, जशी आर्थिकदृष्ट्या नाही तशी ती सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा नाही. शेतकरी जरी तो स्वतःला म्हणून घेत असला तरी शेतकरी ही जी काही समूह भान किंवा जाण आहे ती भ्रांत आहे. शेतकरी नावाचा असा कोणताही समूह आपल्याला महाराष्ट्रात आणि भारतात अस्तित्वात असलेला मूर्त स्वरूपात दिसत नाही. महाराष्ट्राचा आणि भारताचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात तो ब्राह्मणी व्यवस्थेनं त्याला दिलेली जी जाण आणि भान आहे त्या जाती व्यवस्थेच्या समूह भानामध्ये तो आपल्याला दिसतो. शेतकरी म्हणून फक्त एक भ्रांत एक समूह की ज्याला मूर्त स्वरूप नाही असाच फक्त आपल्याला शेतकरी हा शब्द दिसतो. खऱ्या अर्थानं जे समूह भान आहे या शेती करणाऱ्या समूहामध्ये ते जातीचं भान आहे आणि जातीच्या भानामध्येच तो आजही आपल्याला स्वतःमध्ये बांधून घेतलेला दिसतो. असे अनेक प्रश्न की जे समजून घ्यायचे असतील भारतीय शेतकरी लढ्याच्या अनुषंगानं आणि महाराष्ट्राच्या शेतकरी लढ्याच्या अनुषंगानं तर सातारच्या बंड्याचं जे गेलबाईंनी अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण पुढे आणलेलं आहे त्याचं विस्तारानं विवेचन आणि विश्लेषण आणि पुन्हा नव्यानं त्याची चर्चा आणि अभ्यास होणं गरजेचं आहे. तो फारसा दिसत नाही. या सातारा बंडाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं आनंद स्वामींनी केलेलं आहे असं गेलबाई म्हणतात. जसं की केशवराव विचारे गुरुजी आणि आनंद स्वामी यांनी खऱ्या अर्थानं या सातारच्या कुळांच्या लढ्यांना
नेतृत्व पुरवलेलं आहे. आणि हे जे सातारचे कुळांची जे गरीब कुळांचं जे आंदोलन आहे हे जरी सत्यशोधक चळवळीतून पुढे आलेलं आहे आणि सत्यशोधक चळवळीने ते उभं केलेलं असलं तरी सत्यशोधक ब्राह्मणेतरांमधील अनेक उच्चवर्गीय नेतृत्वांनी त्याला नेतृत्व दिलेलं नाही, त्याला विरोध केलेला आहे. भास्करराव जाधवांनी सुद्धा या शेतकरी आंदोलनाला आपल्याला विरोध केलेला दिसतो आर्थिक मुद्द्याच्या आधारावर, आर्थिक हितसंबंधाच्या हेतून. आणि म्हणून या सातारच्या एकूण शेतकरी बंडाची चर्चा झालेली नसल्यानं व्यापक प्रमाणात नंतरच्या कालखंडामध्ये जी गरजेची होती त्यामुळं तीच झालेली नसल्या कारणानं मग आनंदस्वामी सुद्धा फारसे परिचयाचे अभ्यासकांना आपल्याला झालेले दिसत नाही महाराष्ट्राच्या अनुषंगानं. आनंदस्वामीच्या अनुषंगानं जर 1920च्या कालखंडाचा पहिल्या टप्प्याचा जर विचार केला तर आनंदस्वामी हे फक्त साताऱ्यातील शेतकरी कुळांचंच नव्हे तर एकूण महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी शेतकरी कुळं हे जमीनदारांकडून भरडले गेलेले आहेत, कर्जबाजारी झालेले आहेत, मोठ्या प्रमाणात खंड जमीनदार वसूल करतायत, अशा सर्व ठिकाणी व्यापक प्रमाणात हे शेतकरी कुळांचं बंडचं संघटन या कालखंडामध्ये आनंदस्वामी करू पाहत होते सत्यशोधक चळवळीच्या मार्फत. सत्यशोधक चळवळीच्या मार्फत शोषित समुदायामध्ये, खास करून शेतकरी, दलित या शोषित समुदायांमध्ये जहाल सत्यशोधक विचार पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण काम 1920च्या कालखंडामध्ये जर महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते प्रामुख्यानं आनंदस्वामींनी केलेलं आहे. कारण शेतकरी जनसमुदायाला सुशिक्षित ब्राह्मणेतर नेतृत्वांची भाषा कळत नव्हती, तर त्यांना जी भाषा कळत होती ती भाषा खऱ्या अर्थानं जलशांमार्फत कळत होती, जलशांची भाषा त्यांना कळत होती. आणि या जलशांचं महाराष्ट्रभर व्यापक संघटन 1915 नंतर बांधण्याचं महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्रामध्ये आनंदस्वामींनी केलेलं आहे. एवढेच नव्हे तर जलसे महाराष्ट्रभर त्यांचा मोठ्या प्रमाणात त्यांना आधार देणं, आर्थिक आधार पुरवणं, जलशांचं संघटन बांधणं, जलसे व्यापक प्रमाणात शेतकरी जनसमुदायापर्यंत सत्यशोधक विचारधारा पोहोचवण्यासाठी वाढवणं, हे सर्व काम आनंदस्वामींनी या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात केलं. स्वतः जलसे झाल्यानंतर त्यांचे अतिशय उत्कृष्ट अशी व्याख्यानं व्हायची की जी एक ग्रामीण भाषा त्यांची होती, मुद्दा पटवून देण्याची एक हातोटी होती, एक विनोदी खुमासदार अशी ती शैली होती, एक पहाडी आवाज होता. आणि त्यामुळं वक्तृत्वाच्या बाबतीत आनंदस्वामी हे अतिशय प्रसिद्ध होते. आनंदस्वामीची कीर्तनं 1920 पासून तर अगदी 1940च्या कालखंडापर्यंत व्याख्यानं देण्यासाठी आणि कीर्तनासाठी आनंदस्वामी जनसमुदायामध्ये प्रचंड अशा प्रमाणात त्या ठिकाणी लोकप्रिय होते. आणि अशी जलशी झाल्यानंतर सुद्धा, जलशानंतर सुद्धा अनेकदा आनंदस्वामींची कीर्तनं किंवा व्याख्यानं होत असत. आणि यातून शेतकरी जनसमुदायापर्यंत सत्यशोधक विचारधारा पोहोचवण्याचं काम हे आनंदस्वामींनी 1920च्या दरम्यान केलं. आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शोषित समुदायामध्ये सत्यशोधक विचार पोहोचून पारंपरिकरित्या जे काही ब्राह्मणी वर्चस्वाच्या पगड्याखाली जो काही समुदाय दबलेला आणि पिचलेला आहे, जो आपल्या शोषणाच्या विरोधात उभं राहू शकत नाही, त्याला स्वतःच्या हक्काची जाणीव करून देऊन आपल्या हक्कासाठी एक लढण्याची शक्ती आनंदस्वामींनी 1920च्या कालखंडामध्ये सत्यशोधक चळवळीच्या मार्फत उभी केलेली दिसते. आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की 1920चे हे शेतकरी कुळांचे जे काही लढे हे एकूण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने किती महत्त्वाचे विषय आहेत. कारण आपण जर समजून घेतलं तर 19व्या शतकातील वसाहती कालखंडामध्ये जे काही शेतकरी लढे उभे राहिलेत ते खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी ब्राह्मणी वर्चस्व होतं अशा ठिकाणी ते उभे राहिलेले दिसत नाही. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे सैद्धांतिक पातळीवर की जो समुदाय आर्थिकदृष्ट्या शोषित असतो आणि ज्या समुदायाकडून त्याचं शोषण होतं, ज्या उच्च जात वर्गीय समुदायाकडून बहुसंख्य शोषित समुदायाचं शोषण होतं, त्या समुदायाला जर धार्मिक श्रेष्ठत्व, सांस्कृतिक प्रभुत्व जर प्राप्त असेल तर शोषित समुदायावरती त्या सांस्कृतिक प्रभुत्वाची पकड कायम असते. आणि त्यामुळं आपलं शोषण करणाऱ्या, आर्थिक शोषण करणाऱ्या समूहाविरुद्ध तो उभा राहू शकत नाही. कारण तो आर्थिकदृष्ट्या जसा शोषित असतो तसा तो सांस्कृतिकदृष्ट्या त्या ठिकाणी
एक प्रकारे सांस्कृतिकदृष्ट्या अंकित सुद्धा असतो. आणि म्हणून या कालखंडामधील एकूण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील शेतकरी लढ्यांचं जर आपण जर पाहिलं तर ते अशा ठिकाणी उभे राहिले ज्या ठिकाणी ब्राह्मण उच्च जातवर्गीयांचं नेतृत्व त्यांना लाभलं, जसं की बंगालमधील निळीचा लढा असेल किंवा चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा असेल. अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी ब्राह्मण उच्चवर्गीयातून त्यांना नेतृत्व लाभलं, किंवा भारतामध्ये ते अशा ठिकाणी शेतकरी लढे झाले जिथे ब्राह्मण उच्च जातवर्गीयांच्या एकूण वर्चस्वाच्या, सांस्कृतिक प्रभुत्वाच्या, एकूण कक्षेच्या बाहेर ते होते. जसं की मोपल्यांचे शेतकरी लढे जे मलबार किनारपट्टीवर झाले की जे मुस्लिम समुदायामधील होते आणि एकूण ब्राह्मणी संस्कृतीच्या परिघाच्या कक्षेच्या बाहेर हे शेतकरी होते, किंवा संथाळांचे लढे अशा आदिवासी समुदायामध्ये ते शेतकरी लढे झाले की जे या सांस्कृतिक प्रभुत्वाच्या बाहेर होते. आणि म्हणून एकूण जो काही शोषित समुदाय आहे मोठ्या प्रमाणामध्ये भारतातला आणि महाराष्ट्रातला, तो ब्राह्मण उच्च जातवर्गीयांच्या सांस्कृतिक प्रभुत्वाखाली असल्या कारणानं तो शोषणाच्या विरोधामध्ये सांस्कृतिक अंकितत्व त्याला प्राप्त असल्या कारणानं तो उभं राहत नव्हता. आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वसाहतिक शोषणामध्ये जाती व्यवस्था शोषण हे अधिक तीव्र बनलेलं होतं. या ठिकाणी जमिनीचं केंद्रीकरण हे ब्राह्मण उच्चवर्गीयांकडे झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी शेतकरी कुळं ही त्यावर काम करत होती. ती कुणबी आणि मराठा होती, इतर शेतकरी जातीतील होती. तर यांच्यामधील जे की शोषण समूह व्यवस्था आहे ती जातीच्या चौकटीत काम करत असल्या कारणानं त्या विरोधात ती उभं राहत नव्हती. आणि याचं उदाहरण म्हणून जर 1875चा महाराष्ट्राच्या दंग्याचं उदाहरण घेतलं तर 1875 मधील जे काही डेक्कन रिवोट आहे पुणे आणि नगर भागातील, यामध्ये शेतकऱ्यांनी जे काही बंड केलं ते महाराष्ट्रातील जाती रचनेच्या चौकटीच्या बाहेर असलेल्या वाणी सावकारांनाच त्यांनी लक्ष केलं. जरी त्यांचं शोषण ब्राह्मण सावकारांकडून सुद्धा होत होतं, परंतु एकूण जाती व्यवस्थेचा वर्चस्वाचा पगडा त्यांच्यावरती जबरदस्त पकड एकूण ब्राह्मणी वर्चस्वाची, जाती श्रेष्ठत्वाची असल्या कारणानं ब्राह्मण सावकारांना त्यांनी लक्ष केलं नव्हतं. 1920च्या सातारच्या दंग्याचं संपूर्ण भारतभरातील एक वेगळेपण आणि महत्त्व असं आहे की महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारसरणीने त्यांना पारंपरिक हक्क आणि एक सांस्कृतिक प्रभुत्वाच्या पगडा फेकून देऊन आपल्या मागणी आणि आपल्या हक्काची जाणीव करून देण्याचं काम हे या कालखंडामध्ये आपल्याला झालेलं दिसतं. आणि म्हणून एकूण हे जे काम आहे सत्यशोधक चळवळी मार्फत महाराष्ट्रामध्ये 1920च्या दशकात झालं, ते निर्विवादपणे जर कुणी केलं असेल तर ते आनंद स्वामींनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि या लढ्याची चर्चा मात्र अभ्यासकांकडून नंतरच्या कालखंडामध्ये पाहिजे तेवढी झालेली दिसत नाही. ही चर्चा होणं अत्यंत अपेक्षित आहे. 1920च्या सातारचा दंगा असेल किंवा आनंद स्वामीने 1919 ते 1923च्या दरम्यान महाराष्ट्रभर अगदी पूर्व खानदेशमध्ये सुद्धा शेतकरी कुळांच्या लढ्यांना मोठ्या प्रमाणात व्यापक समर्थन आनंद स्वामींच्या त्यांनी नेतृत्व स्वीकारलेलं दिसतं. आणि त्यांना सातत्यानं आनंद स्वामींना पूर्व खानदेशमध्ये मोठ्या प्रमाणात बोलावलं जायचं, त्यांना नेतृत्व त्या ठिकाणी दिलं जायचं. किंवा 1923च्या कालखंडामध्ये बुलढाण्यातील जळगाव खानदेशमध्ये सुद्धा जळगाव जामोद या तालुक्यामध्ये अशाच गरीब शेतकरी कुळांचं व्यापक आंदोलन आनंद स्वामींनी उभं केलेलं दिसतं आणि ते यशस्वीही करून दाखवलेलं दिसतं. या कालखंडातील या शेतकरी कुळांच्या मागे एक विशिष्ट सत्यशोधक विचारसरणी होती. एक विशिष्ट विचारसरणी असल्या कारणानं ते दीर्घकाळ चालले आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत ते लढले. शेतकऱ्यांनी या ब्राह्मण उच्च जात वर्गीयाच्या जमीनदारांवर बहिष्कार घातले आणि ते बहिष्कार दीर्घकाळ चालवले आणि आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे लढे उभे केले. या लढ्यामध्ये धार्मिक प्रभुश्रेष्ठत्व फेकून देण्याची, सांस्कृतिक प्रभुत्व फेकून देण्याची एक महत्त्वपूर्ण भूमिका शेतकरी समुदायामध्ये दिसते आणि ती सत्यशोधक चळवळीमार्फत आनंद स्वामींनी महाराष्ट्रभर उभी केलेली दिसते. हे आनंद स्वामींचं एक महत्त्वपूर्ण वेगळेपण
1920च्या दशकामध्ये आपल्याला दिसतं की जे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीच्या अनुषंगानं आणि चर्चेच्या अभ्यासकांच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी या व्याख्यानाच्या अनुषंगानं की जे अनेकदा जातवर्गीय अभ्यास करणारे अनेक अभ्यासक ज्याची सातत्यानं चर्चा करतात की 1920च्या सातारचा दंगा किंवा 1920च्या कालखंडातील महाराष्ट्रभर पूर्व खानदेश, सातारा किंवा बुलढाण्यातील कुळांचं आनंदस्वामी संघटित करीत असलेलं हे जे काही शेतकरी कुळांचं शेतकरी आंदोलन आहे याची व्यापक चर्चा व्हायला पाहिजे. याच्यावरती अनेक संशोधनं पुढे यायला पाहिजे आणि त्याची एक व्यापक चर्चा होऊन त्या काळातील हे जे काही शेतकऱ्यांची जे काही बंड होतं हे धार्मिक कृत्य नव्हतं, तर ते एक व्यापक असं शेतकरी आंदोलन होतं हे समजून आपण घेतलं पाहिजे. या अनुषंगानंही आनंदस्वामीचं वेगळेपण आणि मोठेपण आपल्याला नक्कीच त्यानंतर लक्षात येईल. याची खरं तर 1920चा सातारचा दंगा आणि आनंदस्वामीचं 1920च्या दरम्यानचं हे जे काही सत्यशोधक चळवळीतील काम आहे, जलशाच्या अनुषंगानं जे काम आहे की जे पर्यायी संस्कृतीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना जे काही व्यापक भान आणि स्वभान देतं, ब्राह्मणी जाती व्यवस्थेचा पगडा फेकून देऊन पर्यायी संस्कृतीचं भान देतं, यावर व्यापक असं एक चर्चेचा तो विषय आहे. परंतु वेळेअभावी आणि माझा एक उद्देश की आनंदस्वामीचे एक व्यापक पट आपल्याला लक्षात यावा यासाठी मी ह्या 20च्या आंदोलनाची जी चर्चा आहे ती या ठिकाणीच थांबवतो आणि आनंदस्वामीचे यानंतरच्या कालखंडातील कामाच्या ओझरती चर्चा सगळीच चर्चा आनंदस्वामीच्या अनुषंगानं मी ओझरती करणार आहे. तर ही चर्चा ला सुरुवात करतो. 1920 नंतर आनंदस्वामीचं जे काही काम आहे, खास करून विदर्भामध्ये आनंदस्वामी 1922-23 नंतर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले सातारच्या बंडानंतर. 1920 नंतर आनंदस्वामीचं जे काम आहे ते खऱ्या अर्थानं 1920ला जे काही ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना झाली त्या ब्राह्मणेतर पक्षामागे सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक संघटनेची जी ग्रामीण भागातील ताकद आहे, शक्ती आहे, ती ब्राह्मणेतर पक्षाच्या मागे उभी करण्याचं महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्रामध्ये या कालखंडामध्ये आनंदस्वामींनी केलेलं दिसतं. आनंदस्वामीच्या संदर्भामधील अनेक कागदपत्र जी शाहू संशोधन केंद्रामध्ये आहेत किंवा जी मुंबईच्या गव्हर्नमेंट आर्काइव्हमध्ये आणि अनेक ठिकाणी विखुरलेली, अशोक चोपडेंकडे ती वर्ध्याला आहेत किंवा नागपूरच्या आर्काइव्हमध्ये पण आहेत, अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा ती विखुरलेली आहे. माझ्या घरी सुद्धा अनेक आनंदस्वामींची कागदपत्रे होती. तर यामध्ये त्यांच्या जे काही त्यांना एक गौरवास्पद एक पत्रक दिलं होतं, त्यामध्ये आनंदस्वामी हे कसे राजकीय धुरंधर होते याची पण चर्चा आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये 1920 ते 30च्या कालखंडामध्ये एकूण महाराष्ट्रभर ब्राह्मणेतर पक्षामागे सत्यशोधक चळवळीची आणि ग्रामीण भागातील सत्यशोधक संघटनेची व्यापक जी काही शक्ती आहे, ही शक्ती ब्राह्मणेतर चळवळीमध्ये उभी करण्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या नेतृत्वाचं काम होतं त्यामध्ये आनंदस्वामी हे एक महत्त्वपूर्ण नेतृत्व होतं हे आपल्याला दिसून येईल. त्या अनुषंगानं 1-2 उदाहरणं घेऊन मी लगेच पुढच्या चर्चेला सुरुवात करेन. त्यामध्ये दुर्लक्षित राहिलेलं 1925चं अखिल भारतीय ब्राह्मणेतर पक्षाचं जे काही अधिवेशन आहे अमरावतीला झालेलं, त्याची एक ओझरती चर्चा करून आपण पुढे जाऊ. 1925ला अखिल भारतीय पातळीवर ब्राह्मणेतर पक्षाचं एक व्यापक अधिवेशन आपल्याला झालेलं दिसून येतं. यामध्ये आनंदस्वामीचा सहभाग हा मोठा आहे. खरं तर महाराष्ट्रात जो ब्राह्मणेतर पक्ष उभा राहिला तो मद्रासमधील ब्राह्मणेतर पक्षाकडून प्रेरणा घेऊन उभा राहिलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 20 नंतर जो ब्राह्मणेतर पक्ष उभा राहिला त्यामध्ये स्थापनेपासून तर त्याच्या जडणघडणीमध्ये आनंदस्वामीचा एक महत्त्वपूर्ण वाटा राहिलेला आहे. एक महत्त्वपूर्ण नेतृत्व म्हणून त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख आपल्याला करावा लागेल. तर ह्या ब्राह्मणेतर पक्षाचे महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय पातळीवर 2 अधिवेशनं झालेली आहे. एक बेळगावला 1924ला आणि एक 1925ला अमरावतीला, जे व्यापक होतं, मोठं होतं आणि ज्याची चर्चा व्हायला पाहिजे व्यापक प्रमाणात. यावर संशोधनही यायला पाहिजे पुढे की जे आजपर्यंत आले. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आणि खास करून विदर्भातील सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीवर अतिशय व्यापक संशोधनाला जागा आहे. त्याचं एक शास्त्रशुद्ध विश्लेषण फारसं झालेलं दिसत नाही, जे मुंबई प्रांताच्या सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीचं झालेलं दिसतं. काही प्रमाणात जरी विश्लेषण पुढं आलेलं असलं तरी. तर 1924ला जे बेळगावला ब्राह्मणेतर पक्षाचं अधिवेशन भरलं, या पक्षाच्या अधिवेशनाला आनंदस्वामी आणि विदर्भातील त्यावेळचे ब्राह्मणेतर पक्षाचे सरचिटणीस असलेले मोर्शीचे अमरावती जवळचे
अमृतकर वकील, बॅरिस्टर अमृतकर वकील हे त्या ठिकाणी हजर होते, किंवा आनंद स्वामी सोबतचे जे काही बुलढाणा जिल्ह्यातले त्यांचे अनेक सहकारी आहेत, पंढरनाथ पाटील असतील, एल.एस. भटकर असतील, किंवा इतर अनेक सहकारी, हे सुद्धा आनंद स्वामी सोबत बेळगावला हजर होते. आणि त्या ठिकाणी आनंद स्वामींना प्रेरणा मिळाली की बेळगावला जसं काही अखिल भारतीय ब्राह्मणेतर पक्षाचं जे काही अधिवेशन भरलं, अशा प्रकारचं अधिवेशन आपण विदर्भामध्ये घेतलं पाहिजे, ते भरवलं पाहिजे, अशी प्रेरणा आनंद स्वामींना त्या ठिकाणी मिळाली. आणि त्याचे अगदी कागदोपत्री उल्लेख सुद्धा आहे. आनंद स्वामी ते तसं भाषणामध्ये बोलून दाखवतात आणि त्याचे उल्लेखही मिळतात. तिथे आनंद स्वामी म्हणतात की मला इथे प्रेरणा मिळाली आणि ती मी माझ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणीच बोलून दाखवली की असं अधिवेशन आपण घेतलं पाहिजे, आणि ती सगळ्या सहकाऱ्यांना पटली. आणि मग त्यातूनच 1925ला अमरावती या ठिकाणी एक अखिल भारतीय ब्राह्मणेतर पक्षाचं अधिवेशन भरलं. परंतु आनंद स्वामी त्या ठिकाणी असाही म्हणतात, त्यांच्या लेखी असे उल्लेख आपल्याला मिळतात की बेळगावला जे अधिवेशन भरलं ते फक्त राजकीय अधिवेशन होतं, आणि खऱ्या अर्थानं जर शोषित अंकित अशा या दलित बहुजन समाजाची उन्नती साधायची असेल तर आनंद स्वामी असे म्हणतात स्वतः, तर फक्त एक राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा एक समय्या वेच्छेदे व्यापक प्रमाणामध्ये त्यांचं उत्थान करावं लागेल, त्यांच्यामध्ये क्रांती घडवावी लागेल. आणि म्हणून अमरावतीला आम्ही जे ब्राह्मणेतर पक्षाचं अधिवेशन भरवतो आहोत त्यामध्ये फक्त अखिल भारतीय राजकीय परिषदच नव्हे तर आम्ही एक स्वतंत्र ब्राह्मणेतरची सामाजिक परिषद, अखिल भारतीय ब्राह्मणेतरांची अस्पृश्यता निवारण परिषद आणि अखिल भारतीय ब्राह्मणेतरांची सत्यशोधक परिषद आणि महिला परिषद असे एक व्यापक वेगवेगळ्या परिषदा आम्ही भरवणार आहोत. आणि खरोखर 1925ला अमरावतीला अखिल भारतीय ब्राह्मणेतर पक्षाचं राजकीय अधिवेशन जसं झालं तसं सामाजिक अधिवेशन सुद्धा झालं. अस्पृश्यता निवारण सुद्धा परिषद त्या ठिकाणी भरवल्या गेली. अखिल भारतीय सत्यशोधक परिषद सुद्धा त्या ठिकाणी भरवल्या गेली आणि या परिषदेचे स्वागत अध्यक्ष म्हणून आनंद स्वामी त्या ठिकाणी होते. तर या अखिल भारतीय 1925च्या ब्राह्मणेतर पक्षाचं जे अधिवेशन आहे त्याचे व्यापक प्रमाणावर परिणाम झाले महाराष्ट्राच्या एकूण राजकारणावर. काँग्रेस जी खऱ्या अर्थानं ब्राह्मणेतरांकडे जी काही कलली ती 1925 नंतर कलली, ती त्यामध्ये या अधिवेशनाचं महत्त्वपूर्ण असा एक परिणाम आहे. यामध्ये श्रीनिवासन नायडू असतील किंवा बॅरिस्टर अमृतकर वकील असेल, अनेकांचा त्या ठिकाणी सहभाग होता. कोल्हापूरचे राजाराम महाराज किंवा भास्करराव जाधव, केशवराव, असे अनेक लोक, केशवराव बागडे, असे अनेक लोक या ठिकाणी आलेले होते. परंतु याला अखिल भारतीय स्वरूप यावं म्हणून स्वतः आनंद स्वामी आणि बॅरिस्टर अमृतकर वकील हे नोव्हेंबर 1925ला मद्रासला गेले होते. त्या ठिकाणी पानगलचे राजे निमगार यांना त्यांनी या सर्व अधिवेशनाचं 3 दिवसीय ब्राह्मणेतर अधिवेशनाचं अध्यक्षपद स्वीकारा म्हणून आमंत्रण दिले होतं. आणि त्या आमंत्रणाचा मान ठेवून या पानगलचे राजे नायकर हे त्या ठिकाणी उपस्थित होते, ते आलेले सुद्धा होते. शिवाय स्वाभिमानी चळवळीचे रामास्वामी सुद्धा त्या ठिकाणी होते. आणि म्हणून या अधिवेशनाला खऱ्या अर्थानं अखिल भारतीय स्वरूप आलेलं होतं. याची व्यापक चर्चा आणि विश्लेषण व्हायला पाहिजे. मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सैद्धांतिक आणि एक विश्लेषण पातळीवर आज बोलतच नाहीये. फक्त आनंद स्वामीचं एकूण काम ओझरतं या व्याख्यानामार्फत आपल्याला कळावं असा एक हेतू असल्याकारणाने एक माहिती वजा अशा प्रकारचंच आजचं माझं विश्लेषण आहे. आज माझं एक माहिती वजा असं एक व्याख्यान आहे. यामध्ये सैद्धांतिक किंवा विश्लेषणात्मक पातळी नाही, परंतु शेवटी आपण नक्कीच महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचं एक आनंद स्वामीच्या अनुषंगानं एक विश्लेषणात्मक चर्चा एक 5-10 मिनिटांमध्ये करूयात. तर यामध्ये आनंद स्वामीचं योगदान हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. परंतु 1925च्या या अखिल भारतीय ब्राह्मणेतर परिषदेचीच कुठे फार चर्चा होत नाही किंवा त्याचं विश्लेषण अभ्यासकांकडून पुढे आलेलं फारसं दिसत नाही. त्यामुळे अशोक चोपडेंनी त्यांच्या पुस्तकामध्ये या संदर्भातली कागदपत्र, फोटो हे दिलेले आहेत. परंतु एक विश्लेषणात्मक सैद्धांतिक पातळीवरचं जे काही विश्लेषण या सर्व चळवळीचं व्हायला पाहिजे विदर्भातल्या, ते पुढं आलेलं दिसत नाही. यानंतर आपण 1927 आणि 1929च्या 1-2 घटनांचा उल्लेख आनंद स्वामींच्या जीवनातल्या करूयात आणि लगेच पुढे जाऊयात. त्यामध्ये 1927ला पंढरीनाथ पाटील यांचं जे काही पहिलं चरित्र
पंढरनाथ पाटलांनी लिहिलं, पुढं आलं, त्या अनुषंगानं सुद्धा आनंद स्वामींची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. खरं तर 1927ला महात्मा फुलेंचं जे काही विस्तृत चरित्र, पहिलं चरित्र पंढरनाथ पाटलांनी लिहिलं, त्यामध्ये पंढरीनाथ पाटलांचं जे काही श्रेय आहे ते निर्विवाद आहे. ते पंढरनाथ पाटलांनी अतिशय निष्ठेनं लिहिलं, कष्टानं लिहिलं. परंतु हे चरित्र लिहिण्यासाठी जे काही महाराष्ट्रभर व्यापक प्रवास, कुठे फुल्यांचे कोण कागदपत्र मिळतील, कुठं आपण गेलं पाहिजे, ते कसं मिळवलं पाहिजे, आणि ते पंढरनाथ पाटलांसोबत जाऊन त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन ती सर्व मदत, हे यामध्ये आनंद स्वामींचं कष्ट आणि योगदान मोठ्या प्रमाणात आहे. आनंद स्वामींनी 1925ला जे काही पुण्याच्या नगरपालिकेतील जे काही महात्मा फुले पुतळा प्रकरण होतं आणि जे काही देशाचा दुश्मन या पुस्तकाने जवळकरांच्या जे काही प्रकरण गाजलं आणि 25 नंतर फुल्यांवर जे काही मोठ्या प्रमाणात बदनामीचे आरोप झाले पुण्यामध्ये, त्यानंतर खऱ्या अर्थानं फुल्यांचं एक व्यापक चरित्र पुढे यावं अशी गरज वाटूच लागली होती. आणि आनंद स्वामी स्वतःही 1925च्या अधिवेशनामध्ये अमरावतीला भाषण देताना म्हणतात की हे जे काही फुल्यांवरची जी बदनामी आहे ती अतिशय वाईट आहे, आणि म्हणून एक फुल्यांचं व्यापक चरित्र आलं पाहिजे हे आनंद स्वामींनाही वाटत होतं. आणि त्यामुळं 1927ला पंढरनाथ पाटलांच्या मदतीनं ते पुढं आणण्यामध्ये आनंद स्वामी यशस्वी झाले. तर या चरित्राच्या अनुषंगानं जे काही कष्ट घेण्याचं व्यापक प्रमाणामध्ये जे काही काम आहे त्यामध्ये आनंद स्वामीचं जे काही कष्ट आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळं पंढरनाथ पाटलांना निर्विवाद त्या ठिकाणी त्याचं श्रेय असलं तरी फुल्यांचं एक व्यापक आणि मोठं चरित्र हे खरं तर फुल्यांचं व्यापक आणि मोठं चरित्र हे पुणे, कोल्हापूर या ठिकाणाहून अनेक ब्राह्मणेतर, विचारवंत, अभ्यासक आणि लेखक त्या ठिकाणी कार्यरत होती. त्यांच्याकडून येणं अपेक्षित होतं, पण ते त्यांच्याकडून न येता ते दूर विदर्भातून, बुलढाणा जिल्ह्यातून यावं, ह्यामागे योगायोग नव्हता, तर यामागे आनंद स्वामीचे कष्ट आणि प्रेरणा सुद्धा होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पंढरीनाथ पाटलांचं मोठेपण याने कुठेही कमी होत नाही. पंढरीनाथ पाटलांचं सत्यशोधक चळवळीतील काम, आनंद स्वामीचं पहिलं चरित्र व्यापक मोठं विस्तीर्ण एक मोठं चरित्र लिहिण्याचं जे श्रेय आहे ते निर्विवादपणे पंढरनाथ पाटील यांनाच जातं. त्यामध्ये काहीही त्या ठिकाणी दुमत असायला कारण नाही. 1927ला खरं तर विदर्भात फुल्यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होतात म्हणून अनेक छोटी मोठी चरित्र आलेली आहेत, निबंध वजा टाईप. दलपत सिंग चव्हाण यांचं पण फुल्यांचं एक निबंध वजा एक चरित्र आहे, तेही महत्त्वाचं आहे, त्याचा उल्लेख इथे करणं महत्त्वाचं वाटतं. त्यानंतर 1929ला एक पातुर्ड्याला बाबासाहेबांची अस्पृश्य परिषद भरली होती. तर ती 2 दिवसाची परिषद होती. 29 आणि 30 मे 1929ला पातुर्ड्याला. तर त्या पहिल्या दिवशी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते, तर दुसऱ्या दिवशी आनंद स्वामी हे अध्यक्ष त्या ठिकाणी होते. आणि एकूण अस्पृश्यांबद्दलचं जे काही व्यापक काम आहे हे 1930 पर्यंत सत्यशोधक चळवळीचं महत्त्वपूर्ण काम राहिलेलं आहेच. परंतु या सत्यशोधक चळवळीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचारधारा कार्यरत दिसतात. त्यामध्ये शोषित समुदायामध्ये जहाल सत्यशोधक विचारसरणी पोहोचवण्याचं काम आणि दलित अस्पृश्यांच्या उद्धाराचं काम करण्याचं जे काही काम आहे त्यामध्ये आनंद स्वामींचं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे, महत्त्वपूर्ण असं काम राहिलेलं आहे. तर त्यामुळे आंबेडकरांना खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये आंबेडकरांचं पहिलं पाऊल, पहिला कार्यक्रम, पहिला स्पर्श हा पातुर्ड्याला झालेला आहे. आणि तो कार्यक्रम होण्यामध्ये आणि त्या कालखंडामध्ये फक्त पातुर्ड्याचाच नव्हे तर विदर्भातील अनेक जे काही दौरे आहेत बाबासाहेबांचे ते यशस्वी करण्यामध्ये आनंद स्वामींचं योगदान मोठं राहिलेलं आहे. आणि ब्राह्मणेतरांच्या मदतीनंच माझे हे अस्पृश्यांच्या संदर्भातले दौरे यशस्वी झाले असे स्वतः बाबासाहेब सुद्धा बोलून दाखवतात. त्यामुळं बाबासाहेब आणि आनंद स्वामी यांचा सुद्धा अतिशय जवळचा संपर्क होता आणि अस्पृश्यांच्या कामामध्ये त्यांचा एकमेकांमध्ये सहकार्य राहिलेलं होतं, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आता 1930च्या जी काही सत्याग्रह चळवळ आहे गांधींच्या नेतृत्वाखालची, त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ काय होती आणि त्यामध्ये आनंद स्वामीचं वेगळेपण आणि महत्त्व काय होतं हे थोडक्यात समजून घेऊन आपण ओझरतं समजून घेऊन आपण पुढच्या मुद्द्याला सुरुवात करू. खरं तर 1930ची जी काही गांधींच्या नेतृत्वाखालील जी काही सत्याग्रहाची चळवळ आहे, ज्याला आपण
सिव्हिल डिसऑबियन्स मुव्हमेंट असं म्हणतो, ज्याला आपण सविनय कायदेभंगाची चळवळ असं ज्याला म्हणतो, ही सत्याग्रहाची चळवळ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादी च्या चळवळीमध्ये सहभाग घेणारी ही पहिली चळवळ आहे. 1920 मध्ये महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या ठिकाणी राष्ट्रवादी चळवळीमध्ये सामील झालेला नव्हता. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील शेतकरी समुदाय हा व्यापक प्रमाणामध्ये राष्ट्रवादी चळवळीमध्ये सामील झाला. राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली तो आला. तो 1930ला आला आणि तो खऱ्या अर्थानं आला कारण गांधींच्या एकूण संत विभूती आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला मोहून त्याने प्रभावित होऊन तो आपल्याला आलेला दिसतो. तर दुसरीकडे ब्राह्मणेतर पक्ष जो आहे तो सुद्धा 1930ला आपल्याला काँग्रेसमध्ये विलीन झालेला दिसतो, मुंबई प्रांतातला ब्राह्मणेतर पक्ष. आणि त्यामुळे 1930ला आपल्याला जी काही गांधींची सत्याग्रहाची चळवळ उभी राहिली त्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी समुदाय व्यापक प्रमाणात या राष्ट्रवादी चळवळीमध्ये आपल्याला सामील झालेला दिसून येतो. परंतु 1930ची सत्याग्रहाच्या चळवळीमधील ही जी काही शेतकऱ्यांचा सहभाग आहे हा थोडासा बारकाईने आपण समजून घेतला पाहिजे. कारण भारतातील शेतकरी समुदाय हा फक्त ब्रिटिश वसाहतवादानेच फक्त त्या ठिकाणी शोषित झालेला नव्हता, तर तो स्थानिक जे काही इतरदेशीय जमीनदार आणि सावकार आहे त्यांच्याकडूनही तो मोठ्या प्रमाणात शोषित होता. तो अंकित सुद्धा होता सांस्कृतिकदृष्ट्या. कारण भारतातील जातीव्यवस्था शोषण तसंच ठेवून त्या जातीव्यवस्था शोषणाच्या हातात हात घालून इथे भारतामध्ये ब्रिटिशांचं वसाहतिक शोषण स्थापन झालेलं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर भारतात मला खऱ्या अर्थानं स्वतंत्र आणि शोषण मुक्ती हवी असेल तर इथली जाती व्यवस्थेचा अंत हा महत्त्वपूर्ण मुद्दा होता की जो बाबासाहेब सातत्यानं मार्क्सवाद्यांना आणि काँग्रेसला सांगत होते. तर ही जी काही जाती व्यवस्था आहे यामुळे 1930 मधील महाराष्ट्रातील शेतकरी हा एकीकडे ब्रिटिशांच्या विरोधात राष्ट्रवादाच्या आंदोलनामध्ये सत्याग्रह आंदोलनामध्ये उभा राहिला, परंतु गांधींच्या या सत्याग्रह आंदोलनाची हाक त्याने सामूहिक विस्फोटाची संधी म्हणून पाहिली आणि त्यामुळे त्याने एकाच वेळी त्या ठिकाणी गांधी की जयही म्हटलं, ब्रिटिशांचे जे काही प्रतिकात्मक जे काही एक प्रतीक होते जसं की रेल्वे रूळ असेल, पोस्ट ऑफिस असेल, पोलीस स्टेशन असेल याच्यावरही हल्ले केले. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर त्यांचा शोषक शत्रू असलेला सावकार आणि जमीनदार याच्यावर सुद्धा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी त्या ठिकाणी हल्ले केले, ज्या ठिकाणी खास करून सत्यशोधक चळवळ ही मजबूतीनं काम करत होती अशा ठिकाणी. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात आणि भारतातही 1930ची जी काही राष्ट्रीय चळवळ आहे ती खऱ्या अर्थानं द्वंद्व होती. एक काँग्रेसमधील उच्चभ्रू नेतृत्व हे आणि दुसरीकडे जो काही शेतकरी समुदाय पिसला गेलेला तो यांच्यामधील द्वंद्व. कसं तर एकीकडे शेतकरी समुदायाची जी काही आत्मविस्फोटाची संधी आहे आणि तो फक्त ब्रिटिश विरोधामध्ये त्याचबरोबर स्थानिक सावकार आणि जमीनदाराच्या विरोधामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ज्यावेळी कृती करत होता त्यावेळी त्या कृतीला आवर घालण्याचं काम हे काँग्रेसमधील उच्चभ्रू नेतृत्व त्या ठिकाणी करत होते. आणि त्यांची ही जी काही असंतोष आणि शक्ती आहे ही फक्त आणि फक्त ब्रिटिश विरोधामध्ये कशी आपल्याला नेता येईल याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. ती स्थानिक जमीनदार, स्थानिक सावकार यांना लक्ष न करता शेतकऱ्यांनी जंगल सत्याग्रह फक्त कसे करावेत, अहिंसात्मक मार्गाने ब्रिटिश विरोधातील आंदोलन कसं करावं यासाठी काँग्रेसमधील हे उच्चभ्रू नेतृत्व सातत्यानं काम करताना दिसतं. आणि या शेतकरी चळवळीला, शेतकरी आंदोलनाला नियंत्रित करण्याचं काम करताना दिसतं. आणि ते नियंत्रित करून स्थानिक शोषकांच्या ऐवजी हा असंतोष फक्त ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कसा आपल्याला नेता येईल याचा प्रयत्न करताना दिसतं. हे द्वंद्व आपल्याला 1930ला सत्याग्रह आंदोलनामध्ये कार्यरत असलेलं दिसतं. तर याचा बारकाईनं विचार अभ्यासकांनी महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीच्या अनुषंगानं करायला पाहिजे. यामध्ये आनंद स्वामीचं वेगळेपण आणि महत्त्व काय हे आपण समजून घेऊयात. 1930ला खऱ्या अर्थानं आनंद स्वामी हे कार्यरत होते बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामध्ये. आणि 1930ला जरी ब्राह्मणेतर पक्ष हा काँग्रेसमध्ये सामील झालेला असला तरी तो मुंबई प्रांतातला सामील झालेला होता. आणि त्यामुळे मुंबई प्रांतातील जेधे आणि त्यांचे इतर सहकारी सर्व यांनी मोठ्या प्रमाणामध्ये
आपल्याला ब्राह्मणेतर शेतकरी जनसमुदायाला हाक दिलेली दिसते की या सगळे या, काँग्रेस आपली आहे आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली या, आपण ब्रिटिशांचा विरोध केला पाहिजे, स्वतंत्र मिळवलं पाहिजे. त्यामुळे मुंबई प्रांतातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी समुदाय ज्याच्यावर जातीची पकड आहे आणि त्यामुळं जातीचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून अशा मोठ्या प्रमाणातील कुणबी, मराठा आणि इतर शेतकरी जातीतील समुदाय हा त्यावेळच्या त्यांच्याच जातीतील असलेल्या ब्राह्मणेतर नेतृत्व, जेधे आणि इतरांचं नेतृत्व हे काँग्रेसमध्ये गेल्या कारणानं तो संपूर्ण शेतकरी समुदाय हा काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि त्यामुळं त्यांना नियंत्रित करणं शेतकरी लढ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या, मुंबई प्रांतातल्या त्यावेळच्या हे शक्य झालं. परंतु विदर्भातील ब्राह्मणेतर पक्ष हा 1930ला काँग्रेसमध्ये विलीन झाला नाही, तर जवळकर आणि आनंदस्वामी यांनी त्याला एक स्वतंत्र अस्तित्व देण्याचं काम केलेलं दिसतं. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं गांधींच्या जे काही एक वलय, त्या वलयाचा फायदा घेऊन आनंदस्वामी आणि पंढरीनाथ पाटील यांनी खऱ्या अर्थानं चिखली आणि मेहकर या भागामध्ये शेतकऱ्यांचं एक हिंसक आणि व्यापक असं आंदोलन उभं केलेलं दिसतं स्थानिक जमीनदार आणि सावकारांच्या विरोधामध्ये. कारण या कालखंडामधील जवळपास सर्व जमिनी शेतकऱ्यांच्या या कर्जापायी या स्थानिक सावकार आणि जमीनदारांच्या घशामध्ये गेलेल्या होत्या. त्यांच्या आणि हे सावकार आणि जमीनदार ब्राह्मण, वाणी अशा उच्च जातीयांमधील होते. त्यामुळे त्यांचं जे शोषण आहे हे शोषण जाती व्यवस्था चौकटीत काम करत होतं. या शोषणाच्या विरोधामध्ये 1930ला एक हिंसक आंदोलन आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामधील मेहकर आणि चिखली भागामध्ये पाहायला मिळतं. आणि त्यांची जी मागणी होती ती मागणी होती की आमच्या ज्या काही जमिनी सावकारांच्या ताब्यामध्ये गेलेल्या आहेत, ब्राह्मण, वाणी, उच्च जाती आणि सावकारांच्या ताब्यामध्ये गेलेल्या आहेत, त्या जमिनीची मालकी आम्हाला मिळावी आणि जे काही कर्जाचे दर आहेत व्याजाचे ते अव्वाच्या सव्वा ते कमी करावेत. आणि यातून 1930च्या नोव्हेंबरमध्ये एक व्यापक हिंसक आंदोलन आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेलं दिसतं. याची चर्चा जर संदेश हे वृत्तपत्र सोडलं अमरावतीचं की ज्याने पंढरीनाथ पाटलांचं 1949ला क्रमशः असं एक चरित्र प्रसिद्ध केलं, त्यामधून जर सोडली तर इतर फारशी चर्चा या 1930च्या आंदोलनाची फारशी कुठं झालेली आपल्याला दिसत नाही. याचा एक व्यापक अभ्यास पुढे येणं गरजेचं आहे. माझ्या पुस्तकातून मी काही प्रमाणात तो पुढे आणलेला असला तर एक सैद्धांतिक पातळीवर एक व्यापक चर्चा याची होणं अत्यंत गरजेची आहे. तर हा जो लढा आहे, हिंसक लढा 1930च्या नोव्हेंबरमध्ये हा साधारणतः 2 आठवडे चालला. सावकारांच्या घरात घुसून त्या ठिकाणी त्यांच्या हिशेबवह्या, त्यांचे बॉन्ड पेपर, शेतकऱ्यांच्या जमिनी लिहून घेतल्याची कागदपत्र ही त्या ठिकाणी हिसकावून बाहेर आणण्यात आली, त्याच्या होळ्या करण्यात आल्या आणि सावकारांच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्यात आले. तर हे जे काही लढे आहेत या लढ्याचा परिणाम झाला आणि तो जो परिणाम आहे हा परिणाम 1933ला सिपियन बेरॉर या हा जो काही प्रांत होता या प्रांतिक सरकारनं 1933ला एक कर्ज लवाद कायदा आणला की ज्यावेळी सिपियन बेरॉरच्या प्रांतिक सरकारमध्ये पंजाबराव देशमुख सुद्धा होते आणि त्यांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरून 1933चा कर्ज लवाद कायदा आणण्याचं काम केलं. तर हा जो 1933चा कर्ज लवाद कायदा आहे हा पंजाबराव देशमुखांशी जोडला जातो. त्या अनुषंगानं त्याची थोडीशी चर्चा अभ्यासकांकडून झालेली दिसते सुद्धा. आणि जे काही 1933चा जो काही कर्ज लवाद कायदा आहे ज्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये कर्जमुक्तीचा कायदा म्हटलं गेलं, त्याची काहीशी चर्चा होताना दिसते. परंतु बुलढाण्यामध्ये 1930च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जे काही चिखली मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आनंदस्वामींच्या नेतृत्वाखाली जे काही हिंसक आणि व्यापक आंदोलन उभं केलं होतं त्याचा हा परिणाम होता याची चर्चा कुठेही झालेली दिसत नाही. आणि हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की विदर्भामध्ये खऱ्या अर्थाने 1933चा जो काही कर्ज लवाद कायदा आहे ज्याला कर्जमुक्तीचा कायदा म्हटलं गेलं आणि जो आणण्यामध्ये खूप विरोध झाला आणि नंतरच्या कालखंडात तो लागू करण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी आल्या, परंतु हा कायदा आला याचं श्रेय खऱ्या अर्थानं मेहकर आणि चिखली भागातील शेतकऱ्यांनी जे काही आनंदस्वामींच्या नेतृत्वाखाली एक व्यापक आणि हिंसक आंदोलन केलं त्या बदल्यामध्ये त्यांना अनेकांना जेल झाली, अनेकांना त्याग करावा लागला, याचा परिणाम होता. आणि म्हणून इतिहासामध्ये सगळेच हिंसक लढे, सगळ्याच हिंसक कृती ह्या त्या ठिकाणी अपरिणामकारक आणि त्या ठिकाणी अपयशी किंवा त्या ठिकाणी फक्त नुकसानीच्याच ठरतात असं नाही. तर इतिहास याला साक्षी आहे की अनेक ठिकाणी शोषित समुदायाच्या हिंसक कृती, हिंसक आंदोलनं हे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदतीचे ठरलेले आहे.
संथाळ्यांचं उदाहरण घेता येईल, आपल्याला बिरसा मुंडाचं उदाहरण घेता येईल, तसं 1930च्या या मेहकर चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं त्याचा परिणाम 1933ला त्यांना कर्जलवाद कायदा आणता आला आणि त्यातून मेहकर चिखली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या ब्राह्मणवाणी मारवाडी या उच्च जातीयांच्या सावकार आणि जमीनदारांच्या घशात गेलेल्या होत्या त्या सोडवण्यामध्ये या कायद्याची मोठी मदत झाली आणि त्या जमिनी सोडवून त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या करता आल्या. हा कायदा खऱ्या अर्थानं जरी सिपियन बेरॉर या प्रांतासाठी आणला गेला तरी त्याला खूप विरोध झाला आणि तो फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि 3 ते 4 वर्षासाठी फक्त चिखली आणि मेहकर तालुक्यामध्येच लागू झालेला होता. आणि ही कर्जलवाद कोर्ट स्थापन करून त्यांनी या मेहकर चिखली तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी सोडवण्यामध्ये आनंद स्वामी आणि पंढरनाथ पाटील यांनी कार्य केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये 3-4 वर्षे त्यामध्ये झगडून या शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या. त्याचे व्यापक परिणाम झाले, कारण नंतरच्या कालखंडामध्ये पहिल्यांदा 1937ला जे काही आमदार बनले पंढरनाथ पाटील ते त्यांच्या मूळ गावी आणि त्या परिसरामध्ये बनले नाही, घाटाखाली आंबोडा किंवा त्या परिसरामध्ये, तर ते चिखली मेहकर या परिसरामध्ये पहिले आमदार बनले. कारण हे जे आनंद स्वामी आणि पंढरनाथ पाटील यांनी जे काही काम उभं केलं होतं शेतकऱ्यांमध्ये त्याचा हा परिणाम होता. आणि म्हणून सत्यशोधक चळवळीतून उदयाला आलेल्या आनंद स्वामीच्या 1930चा हा जो काही शेतकरी लढा आहे याची अभ्यास आणि चर्चा विदर्भातील या व्यापक प्रमाणात होणं गरजेचे आहे. आता आपण एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालू. खरं तर सगळी चर्चा ही अत्यंत घाईनं आणि ओझरती होते, परंतु आनंद स्वामीचं एकूण कार्याची ओझरती एक चर्चा या ठिकाणी मी गृहीत धरली आणि अपेक्षित धरली. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीच्या अनुषंगानं आनंद स्वामी हे कळावेत, त्यामुळं मी ओझरती चर्चा करतोय. खरं तर 1930चा दंगा आणि कर्जलवाद कायदा यावर व्यापक प्रमाणात बोलता येईल, परंतु त्याचा अभ्यास कुठेही झालेला नाही, एक माझं पुस्तक जर सोडलं तर. त्यामुळं त्याचा अभ्यास चांगल्या अभ्यासकांकडून सुद्धा होणं अपेक्षित आहे. 1930 नंतरचा मुद्दा आपण खऱ्या अर्थानं लक्षात घेतला पाहिजे. तर तो असा की अगदी चांगले अभ्यासक आणि महाराष्ट्रातील एकूण सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचे मोठे अभ्यासक म्हणून असले अनेक जे की महाराष्ट्रात आहेत त्या सर्वांमध्ये असं गृहीतक आहे की 1930 पर्यंत सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळ अस्तित्वात होती. 1930ला ब्राह्मणेतर पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन झाला आणि सत्यशोधक चळवळ जी काही ग्रामीण भागामध्ये एक जिवंत शक्ती म्हणून होती ती अंतर्धान पावली. परंतु खरं तर हे जे गृहीतक आणि हे जे काही गृहीतक अभ्यासकांमध्ये आहे ते गृहीतक विदर्भातील 1930 नंतरच्या सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या एकूण कार्याकडे दुर्लक्ष करून केलेलं गृहीतक आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि खऱ्या अर्थानं 1930ला जरी ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला असला तरी तो मुंबई प्रांतापुरता विलीन झाला. 1930 नंतर ब्राह्मणेतर पक्षाचं विदर्भातील काम आणि खास करून 1930 नंतर विदर्भातील ब्राह्मणेतर पक्षाचं नेतृत्व हे आनंद स्वामीकडे आलेलं आहे. आनंद स्वामी 1936ला सर्व ब्राह्मणेतर पक्षांनी ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी एकत्र येऊन आनंद स्वामीकडे नेतृत्व दिलेलं आहे. 1936ला 1937च्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर 1936ला सर्व पुढारी एकत्र येऊन विदर्भातील आनंद स्वामींना नेतृत्व करायला भाग पाडलेलं आहे. 1936ला आनंद स्वामी हे विदर्भातील ब्राह्मणेतर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तर हे सर्व विदर्भातील ब्राह्मणेतर पक्षाचं जे काही काम आहे 1930 नंतरचं हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आजच्या व्याख्यानाचा खरं मर्म खरा गाभा हा खऱ्या अर्थानं 1930 नंतरचं विदर्भातील ब्राह्मणेतर पक्षाचं काम हे खऱ्या अर्थानं सगळ्यांना समजावं हाच माझा आजचा खऱ्या अर्थानं हेतू आहे आणि म्हणून त्याचं विश्लेषण मी करायला सुरुवात करतो. 1930ला जेव्हा जेधे आणि सगळे काँग्रेसमध्ये गेले त्यावेळी जवळकरांचं असं म्हणणं होतं की सत्यशोधक ही सामाजिक चळवळ काँग्रेसमध्ये विलीन न करता किंवा सामाजिक सुधारणाच्या चळवळीमध्ये विलीन न करता ती मार्क्सवादी चळवळीमध्ये विलीन करावी अखिल भारतीय पातळीवर आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. आनंद स्वामी आणि जवळकर यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. आनंद स्वामी आणि जवळकर दोन्ही पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरातील खेड्यातून पुढे आलेले गरीब कुटुंबातील मराठा तरुण आहेत
त्यांनी विशेष म्हणजे गेल ऑम्वेटनी असं सांगितलेलं आहे की जवळकर आणि आनंद स्वामी यांची विचारधारा अतिशय संबंध जवळचे होते, विचार एक होते आणि सांस्कृतिक पुरोगामित्व आणि आर्थिक आणि राजकीय क्रांतीसाठी संघटन याची जोड, याची मेळ घालण्याचा जर कोणी खऱ्या अर्थानं प्रयत्न केला असेल महाराष्ट्रात तर तो जवळकर आणि आनंद स्वामी या दोघांनी केलेला आहे. आणि म्हणून जे काही अभ्यासक जेधे आणि जवळकर अशी जोडी घेतात ती 1930 नंतर खास करून इंग्लंड मधून जवळकर ज्यावेळी येतात कम्युनिस्ट बनून, पक्के कम्युनिस्ट बनून, दुर्दैवानं त्यांचं मे 1931ला लगेच निधन होतं. परंतु या दरम्यानचं जे काम आहे ते त्यावेळी खऱ्या अर्थानं जोडी जर कोणती असेल तर ती आनंद स्वामी आणि जवळकर ही जोडी आहे. आणि पुणे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जेध्यांचं प्रभुत्व मोठं असल्या कारणानं जवळकर विदर्भामध्ये येतात. आनंद स्वामीच्या मदतीनं विदर्भामध्ये बुलढाणा अकोल्यापासून तर अमरावती नागपूरपर्यंत ते आपल्या विचारधारेच्या आधारावर ब्राह्मणेतरांमध्ये एक नवीन संघटन बांधू पाहत आहेत. ते ब्राह्मणेतर पक्षामध्ये शेतकरी कामगार या पक्षाची एक नवीन पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली करतायत. शेतकरी कामगार पक्ष जो स्वातंत्र्यानंतर किंवा 46 नंतर शेकाप जो काही आहे तो 1930 नंतर जे जवळकर आणि आनंद स्वामीच्या प्रयत्नातून विदर्भात आकार घेऊ पाहतोय. नांगर ही त्याची निशाणी होती. सत्यशोधक विचारधारा ही या पक्षाची एक आधारभूत विचारधारा होती आणि मार्क्सवादी विचार आणि फुलेंचा सत्यशोधक विचार यांची सांगड घालण्याचा, मेळ जुळू पाहण्याचा प्रयत्न या कालखंडात जवळकर आणि आनंद स्वामीकडून झालेला आपल्याला दिसतो. आणि यातूनच खऱ्या अर्थानं अमरावतीला त्या ठिकाणी जवळकर थांबून त्यांनी क्रांतीचं रणशिंग अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक या कालखंडात लिहिलेलं दिसतं. या क्रांतीच्या रणसिंगमध्ये जी काही विचारधारा दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची विचारधारा आहे. 1933ला ज्यावेळी तुम्ही सगळे अभ्यासक 1930ला ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला म्हणता, त्यानंतर 1933ला विदर्भातील ब्राह्मणेतर पक्षाची घटनेमध्ये बदल केलेला आहे. आणि या घटनेमध्ये बदल करून ब्राह्मणेतर पक्षाचे खऱ्या अर्थाने दलित, शोषित, अंकित समुदायाच्या हितसंबंधासाठी तो राबेल अशा प्रकारची सुधारणा केलेली 1933ला विदर्भातील काँग्रेस ब्राह्मणेतर पक्षाच्या घटनेमध्ये बदल केलेला आहे. 1936ला काँग्रेस अखिल ब्राह्मणेतर पक्ष विदर्भातील ब्राह्मणेतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून आनंद स्वामीची निवड झाल्याबरोबर त्यांनी शेतकरी कष्टकऱ्यांची एक अग्रेसिव्ह कमिटी, आक्रमक एक संघटना ब्राह्मणेतर पक्षात स्थापन केलेली आहे की जी आक्रमक भूमिका घेईल, हिंसक कृती करण्याचं काम पडलं तरी ती करेल त्यांच्या हितासाठी, अशी संघटना स्थापन केलेली आहे. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याला शाहू संशोधन केंद्रामध्ये मिळतात. त्यावेळी बुलेटिन हे ब्राह्मणेतर पक्षानं सुरू केलेलं जे काही पत्रक आहे ते पत्रक तिथे आहे. त्या पत्रकामध्ये याचे उल्लेख आपल्याला सापडतात. दुर्दैवानं जवळकरांचं मे 1931ला निधन झालं आणि जो शेतकरी कामगार पक्ष नांगर निशाणी असलेला जो आकार घेऊ पाहत होता विदर्भामध्ये त्याला यश मिळू शकलं नाही. पण तरी सुद्धा आनंद स्वामीचे हे प्रयत्न सातत्यानं आपल्याला एक हाती त्या ठिकाणी सुरू असलेले दिसतात विदर्भामध्ये. आणि याचा महत्त्वपूर्ण परिणाम आपल्याला 1937च्या निवडणुकांमध्ये दिसतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की 1935 नंतर भारतात जो काही इंग्लंड दत्त ब्रॅडले हा जो सिद्धांत आला यानुसार कम्युनिस्टांनी, भारतभराच्या कम्युनिस्टांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून तिला जेवढं डावं बनवता येईल तेवढं डावं बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे काँग्रेस संघटनेला. अशी एक स्ट्रॅटेजी, अशी एक व्यूहरचना भारतभराच्या कम्युनिस्टांमध्ये यावेळी दिसते. भारतभर खऱ्या अर्थानं किसान सभा 1935ला एक ताकद बनलेली दिसते. स्वामी सहजानंद सरस्वती उत्तर भारतामध्ये आणि दक्षिणमध्ये एनजी रंगा यांच्या नेतृत्वाखाली भारतभराच्या ज्या किसान सभा आहे 1935-36ला त्यांची एक व्यापक शक्ती शेतकऱ्यांची भारतभर उभी राहिलेली दिसते. ही शक्ती सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन झालेली दिसते 1937च्या निवडणुकांमध्ये. आणि भारतभर 1937च्या निवडणुका, कारण 1935चा जो काही कायदा आला त्यानुसार भारताला प्रांतिक स्वायत्तता मिळाली आणि ही प्रांतिक स्वायत्तता जी आहे ती प्रांतिक स्वायत्ततेमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळावं आणि प्रांतिक पातळीवर काँग्रेसच्या हाती नेतृत्व यावं म्हणून या निवडणुका लढवल्या गेल्या. नेहरू सुद्धा यावेळी एक क्रांतिकारी समाजवादी म्हणून नेतृत्व म्हणून पुढे आले आणि कम्युनिस्ट सुद्धा यावेळी काँग्रेसमध्ये विलीन झाले.
यावेळी किसान सभा की जे फैजपूर अधिवेशनामध्ये सुद्धा या किसान सभेंनी काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनामध्ये आले आणि या सर्वांनी भारतभर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या. परंतु भारतात अशी दोनच ठिकाणं, महत्त्वपूर्ण ठिकाणं अशी होती, इतरही असतील, परंतु महाराष्ट्राच्या अनुषंगाने विचार केला तर भारतभर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एक क्रांतिकारी संघटन उदय ज्या कालखंडात घेऊ पाहत होतं, त्याच कालखंडामध्ये त्याला काँग्रेसनं गिळंकृत केलं भारतभरामध्ये 1937च्या निवडणूक. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र कोकणामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आणि दुसरीकडे विदर्भात आनंद स्वामींच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर पक्षाने काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवलेल्या दिसतात. कारण काँग्रेस हा जरी म्हणत असला, शेतकऱ्यांच्या हितसंबंधाची गोष्ट करत असला, तरी काँग्रेसमधील उच्चभ्रू नेतृत्व हे ब्राह्मण उच्च वर्गीयांच्याच हातात आहे आणि शेवटी ब्राह्मण उच्चवर्गीयांचे हितसंबंध हे प्रमुख हितसंबंध ठेवून दलित, शोषित, शेतकरी, आदिवासी, स्त्रिया यांच्या हितसंबंधांना दुय्यम स्थान काँग्रेस देणार आहे. याचं भान आणि जाण महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोकणात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली दिसते, तर दुसरीकडे विदर्भात आनंद स्वामींच्या नेतृत्वाखाली ब्राह्मणेतर पक्षाने दिलेली दिसते. आणि म्हणून 1937च्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतभर कम्युनिस्ट किसान सभा सहित सगळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एक येऊन काँग्रेसला शक्ती प्राप्त करून दिली. परंतु कोकणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाद्वारे स्वतंत्र काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवल्या, तशा आनंद स्वामींच्या नेतृत्वाखाली विदर्भात सुद्धा ब्राह्मणेतर पक्षानं स्वतंत्र निवडणुका लढवल्या. अर्थात दोघांनाही फारसं यश आलं नाही. बाबासाहेबांना बऱ्यापैकी यश आलं, आनंद स्वामींना मात्र बुलढाणा एकूण 3 जागा विदर्भामध्ये काँग्रेसच्या विरोधात निवडून आणता आल्या. त्यातील बुलढाण्यामधील 2 जागा होत्या काँग्रेसच्या विरोधात ब्राह्मणेतर पक्षाच्या निवडून आल्या. त्यातील एक जागा म्हणजे पंढरीनाथ पाटलांची होती, की जी पंढरीनाथ पाटील ज्या भागामध्ये राहत होते, आंबोडा आणि त्या भागामधली नव्हती, तर ज्या भागामध्ये खऱ्या अर्थानं आनंद स्वामीचं ग्रासरूटवर काम होतं, शेतकरी समुदायामध्ये एक जबरदस्त पकड होती, अशा मेहकर चिखली या भागातील ती जागा होती. आणि 1937ला पंढरीनाथ पाटील हे पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले ब्राह्मणेतर पक्षांच्या पक्षांतर्गत. तर हा जो काही एक दीर्घपट आहे 1930 नंतरच्या ब्राह्मणेतर पक्षाचं हे जे काही महत्त्वपूर्ण काम आहे, आनंद स्वामीच्या नेतृत्वाखाली हे काम आहे, ज्यामध्ये पंढरीनाथ पाटलांचं आणि इतर अनेकांचंही योगदान महत्त्वाचं आहे. तर हे एकूण सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीच्या अनुषंगानं याचा विचार व्हायला पाहिजे, याचा अभ्यास व्हायला पाहिजे, की जो मार्क्सवाद आणि फुलेवाद यांना एकत्र आणू पाहत होता. कारण खऱ्या अर्थानं भारतामधील जे काही समाज वास्तव आहे, जे ब्रिटिश काळामध्ये उभं राहिलं, ते जातवर्गीय समाज वास्तव आहे. भारतामध्ये पूर्वापार चालत आलेली जी काही शोषण व्यवस्था आहे, ती जात सरंजामी शोषण व्यवस्था आहे. खास करून शेती व्यवस्थेमध्ये भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेती व्यवस्थेतील शोषण व्यवस्था ही जात सरंजामी शोषण व्यवस्था आहे, ज्यामध्ये पुरुषसत्ताक व्यवस्था महत्त्वपूर्ण काम करते. ब्रिटिश ज्यावेळी या ठिकाणी दाखल झाले, त्यावेळी या ठिकाणी ब्रिटिशांनी भांडवली वर्गीय व्यवस्था याचा त्या ठिकाणी प्रवेश केला. परंतु भारतामध्ये ब्रिटिश भांडवली व्यवस्थेनं जे वर्ग उदयाला आले, ते वर्ग भारतातील जाती व्यवस्थेची चौकट फारशी ओलांडू शकले नाही, तर ते जाती व्यवस्थेच्या चौकटीतच उदयाला आले. भारतामध्ये परंपरागत जो भांडवलदार होता, वाणी असेल, बनिया असेल, त्यामधूनच भारतातील भांडवलदार वर्ग उभा राहिला. भारतामध्ये जे परंपरागत ज्यांना शिक्षणाची परंपरा लाभलेली होती, ब्राह्मण आणि इतर, तेच पुढे बुद्धिजीवी म्हणून त्या ठिकाणी भारतामध्ये वसाहती कालखंडात उदयाला आले. आणि त्यामुळे भारतामध्ये सामाजिक परिवर्तन न होता या ठिकाणची जाती व्यवस्थेच्या चौकटीतच वर्ग निर्माण झाल्या कारणानं भारताची जी शोषण व्यवस्था आहे, ती जातवर्गीय संयुगाने बनलेली शोषण व्यवस्था बनली, की जी या ठिकाणी ब्राह्मणी, आर्य ब्राह्मणी अशा संस्कृतीला राष्ट्रीय संस्कृती मानणारी ठरली, की जी जात पितृसत्तेला महत्त्व देणारी ठरली. आणि त्यामुळं भारतातील शोषण व्यवस्था मध्ये ब्राह्मणी धर्म, जाती व्यवस्था ही अतिशय भौतिक पातळीवर काम करताना दिसते. भारतातील वसाहतिक शोषण सुद्धा जाती शोषणाच्या आधारावर उभं राहिलेले दिसतं. भारताच्या वर्गीय शोषणाच्या तळाशी
जातीची भौतिक व्यवस्था काम करताना दिसते. आणि म्हणून जाती व्यवस्थेला आघात करण्याचं काम, जाती व्यवस्थेला समूळ उच्चाटन करण्याचं केल्याशिवाय भारतातील शोषण व्यवस्था संपू शकत नाही, याची जाण आणि भान आपल्याला विदर्भातील ब्राह्मणेतर पक्षाच्या 1930च्या नंतरच्या कार्यामध्ये काही प्रमाणात आढळते, की जिचं नेतृत्व आनंद स्वामी करत होते, जवळकरांच्या विचारधारेवर ते करत होते. तर याचाही अभ्यास आपल्याला केला पाहिजे, तो पुढे आणला पाहिजे. यानंतर आनंद स्वामींची लाल डगलेवाला संघटना जी 1939ला स्थापन झाली, त्याच्या अनुषंगानं माझे लेख प्रसिद्ध आहे. व्हॉट्सअपमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी तो लेख प्रसिद्ध झालेला आहे, जो व्यापक प्रमाणात महाराष्ट्रातील अभ्यासकांनी तो वाचलेला आहे. आणि त्यासाठी फार वेळ मी या ठिकाणी खर्च करत नाही. परंतु आनंद स्वामी नंतरच्या कालखंडामध्ये जर जनसमुदायामध्ये आठवणीच्या रूपात खऱ्या अर्थानं जर राहिले असतील तर त्या लाल डगलेवाला संघटनेतूनच राहिले. आणि खूप इंटरेस्टिंग असं हे आनंद स्वामीचं काम होतं. 1939-40च्या दरम्यान आनंद स्वामींनी भगतसिंगांच्या एकूण प्रभावातून आपल्याला समाजवादी समाजरचना ब्रिटिश गेल्यानंतर इथे कशी स्थापन करता येईल या अनुषंगानं एक क्रांतिकारी अशी संघटना उभी केली होती. आणि जर ही यशस्वी झाली असती पुढे, तर जसं प्रतिसरकार आपल्याला साताऱ्यामध्ये उभं राहिलेलं दिसतं, तसं प्रतिसरकार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला 1942च्या लढ्यामध्ये उभं राहिलेलं दिसलं असतं. तर हे जे काही लाल डगलेवाला संघटना आणि त्याचं जे काम आहे, हे काम खऱ्या अर्थानं खूप मोठा चर्चेचा विषय आहे. आणि त्याच्यासाठी एक व्यापक असा एक बोलण्याचा तो विषय. आणि वेळेच्या अभावी मी या लाल डगलेवाला संघटनेची फारशी चर्चा या ठिकाणी करत नाही, कारण जे अभ्यासक आहेत त्यांना बऱ्यापैकी ह्या गोष्टी माहिती आहेत, माझ्या लेखातून त्या पुढे आलेल्या आहेत. परंतु भारतीय आणि खास करून महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीच्या अनुषंगाने विचार करता, महाराष्ट्रातील शेतकरी जनसमुदायामध्ये जाती अंताचा जो विचार सत्यशोधक चळवळींना रुजवण्याचं काम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ताकदीनं महाराष्ट्राच्या ग्रामीण समुदायामध्ये करण्याचं केले होतं. आनंद स्वामी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक जलसे ते करत होते. 1930 नंतर ब्राह्मणेतर पक्षाच्या विलिनीकरणानं आणि सत्यशोधक चळवळीच्या एकूण अंतामुळं ते काम मागे पडलं आणि सांस्कृतिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाल्या कारणानं आणि काँग्रेसची जी काही सांस्कृतिक जी काही भूमिका आहे आणि विचार आहे, तो आर्य वैदिक परंपरा हिलाच राष्ट्रीय संस्कृती काँग्रेसनं मानल्या कारणानं शेवटी जाती व्यवस्थेचा पगडा हा महाराष्ट्रातील शेतकरी जनसमुदायावर पुन्हा एकदा जोरकसपणे बसला, की जो सत्यशोधक चळवळीनं ज्याला हलवलं होतं, ज्याला त्या ठिकाणी थोडंसं खिळखिळं केलं होतं, तो जाती व्यवस्थेचा पगडा शेतकरी जनसमुदायावर पुन्हा मजबूतीनं उभं राहिला 1930 नंतर. आणि त्यामुळं आनंद स्वामी आणि इतर असे जे काही ज्यामध्ये अनेक पुढे क्रांतिसिंह नाना पाटलांचंही नाव घेता येईल, असे अनेक ज्यांचा अतिशय जवळचा संपर्क होता. आनंद स्वामी आणि नाना पाटील यांचा अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. आणि आनंद स्वामी हे क्रांतिसिंह नाना पाटील हे आनंद स्वामींना आपल्यापेक्षा सिनियर समजत होते. आणि 1942 नंतरचा जो काही प्रतिसरकार साताऱ्यामध्ये नाना पाटलांनी उभं केलं, ते खऱ्या अर्थानं त्याचा पाया हा आनंद स्वामी आणि त्यांच्या सत्यशोधक चळवळीने 1920लाच तयार केलेला होता. आणि याची जाण आणि भान नाना पाटलांना सुद्धा होती. त्यामुळं आनंद स्वामींच्या एका म्हणण्यावर नाना पाटील, जांभोरा, चांगेफळ आणि या जो काही बुलढाणा जिल्ह्यातील परिसर आहे, या परिसरामध्ये मे 1949ला आले होते आणि अनेक सभा त्यांनी घेतल्या होत्या. कारण आनंद स्वामींना जे काही बदनाम करण्यात आलं नंतरच्या कालखंडामध्ये, की जे दरोडेखोर होते, चोर होते. कारण लाल डगलेवाला संघटनेमध्ये जे काही संघटन उभं करायचं होतं, जी काही अडचण येत होती पैशाची, त्यामध्ये स्थानिक सावकारांवर सुद्धा दरोडे टाकल्या गेलेले होते. आणि या दरोड्यातून पैसा उभा करण्याचं काम केलेलं होतं. आणि त्यातून नंतरच्या राजकारणाचा परिणाम असा झाला की त्यांना नंतर जेलमध्येही टाकल्या गेलं. आनंद स्वामी तुरुंगात होते बरेच दिवस. आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी 1946मध्ये जे काही शेकापचं काम करण्याचं ठरवलं. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेकापचं एक मोठं संघटन
1946ला जेलमधून सुटल्यानंतर आनंद स्वामींनी ताकदीनं उभं करण्याचं काम केलं. त्यावेळी पंढरीनाथ पाटील आणि संपूर्ण त्यांचा जो काही चमू आहे, ज्यांची सुद्धा जनसमुदायावर पकड होती किंवा जाती व्यवस्था मुळं जे काही जनसमुदाय होता, जाती व्यवस्थेची पकड त्याच्यावर असल्याकारणाने त्यांनी आपल्याच जातीतील नेतृत्व, आनंद स्वामी हे जरी मराठा कुटुंबामधून येत असले तरी ते नगरचे होते आणि त्यामुळं स्थानिक नेतृत्व असलेले पंढरीनाथ पाटील आणि खास करून जे काही पुढे येत होते धनदांडगे असे जे काही सावकार मराठा समुदायामध्ये सुद्धा उदयाला येत होते, त्यांना पंढरीनाथ पाटलांचा पाठिंबा असल्याकारणानं, कारण त्यावेळी मताचा जो अधिकार आहे सुरुवातीला तो एक 24 रुपये फाळा भरणाऱ्यांनाच होता आणि त्यातून जी काही पकड मराठा समुदायावर जातीच्या आधारावर पंढरीनाथ पाटलांनी निर्माण केली होती, त्यामुळे 46 नंतर आनंद स्वामी हे जे काही नवं आव्हान उभं करू पाहत होते शेका पक्षाच्या आधारे, त्याला काँग्रेसमध्ये असलेल्या पंढरीनाथ पाटलांना ते हवं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचे एक राजकीय मतभेद नंतरच्या कालखंडामध्ये झाले आणि या राजकीय मतभेदाची फारशी चर्चा करण्याची आवश्यकता आपल्याला शेतकरी चळवळ समजून घेण्यासाठी फारशी नाही, कारण ते नंतरच्या अगदी शेवटच्या कालखंडामध्ये झाले. परंतु यातून आनंद स्वामी हे दरोडेखोर होते, चोर होते अशा प्रकारची बदनामी त्यांची झाली, जेणेकरून आनंद स्वामींना त्या ठिकाणी नाना पाटलांना बुलढाण्यामध्ये आणावं लागलं. नाना पाटलांच्या मार्फत आणि आपल्यावरचे हे आरोप कसे खोटे हे पण आनंद स्वामींनी सांगण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी 1949 नंतर आनंद स्वामींची, कारण तुरुंगात असतानाच आनंद स्वामींच्या प्रकृतीच्या अनेक अडचणी येत होत्या आणि त्यामुळं 1949 नंतर आनंद स्वामी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळं परत नगर जिल्ह्यामध्ये जे की वडगाव रसाई इथे त्यांचा आश्रम होता तिथे ते एकाच ठिकाणी थांबले. त्यामुळे 1949 नंतर त्यांनी बुलढाणा आणि विदर्भाचा निरोप घेतलेला आपल्याला दिसतो. परंतु शेका पक्षाचं मोठं काम हे आपल्याला 1946 ते 49 या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात त्यांनी केलेले दिसतं आणि त्याचा परिणाम म्हणून 1952च्या निवडणुकामध्ये मेहकरमध्ये जी राखीव जागा होती ती शेका पक्षाची निवडून आलेली दिसते. दुसरीकडे पंढरीनाथ पाटील हे काँग्रेसचे त्यावेळेचे दिग्गज नेतृत्व, परंतु 1952च्या निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलेला आपल्याला दिसतो. किंवा 1955मध्ये जी खुली जागा होती मेहकर मतदारसंघाची ही सुद्धा त्या ठिकाणी अण्णासाहेब देशमुख नावाचे शेका पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले दिसतात. किंवा जळगाव जामोद हा जो तालुका आहे की जिथे आनंद स्वामींनी 1923 पासून मोठं काम उभं केलेलं होतं सावकारांच्या विरोधामध्ये, शेतकरी कुळांमध्ये, तिथे पाटील आर के पाटील म्हणून एक मोठं शेका पक्षाचं नेतृत्व उभं त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसून येतं. तर हे जे काही सगळं जो काही शेका पक्षाचा जो काही यश आपल्याला काही प्रमाणात मिळालं ते आनंद स्वामीचं 1946 पासून ते 49 पर्यंतचा अविरत प्रयत्नाचा, अविरत कष्टाचा तो परिणाम होता असं आपल्याला म्हणता येईल. परंतु शेतकऱ्यांवरती असलेली जाती व्यवस्थेचा पगडा, त्यांनी आपल्या जातीचं स्वीकारलेलं नेतृत्व आणि आपल्या जातीतील परंतु उच्च वर्गामध्ये जेव्हा नेतृत्वाची भर पडते, तो जेव्हा उच्चवर्गीय बनतो तेव्हा त्याचे हितसंबंध हे उच्च जातवर्गीयांच्या हितसंबंधाशी एकवटले जातात आणि म्हणून त्याचे हितसंबंध हे वेगळे असतात आणि त्याच्या जातीच्या आधारावर तो मात्र समुदायाची जो काही शोषित समुदाय असतो त्यावर आपली पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे जे काही जातवर्गीय गुंतागुंतीचं जे काही स्वरूप आहे या स्वरूपाला छेद देण्यात मात्र व्यापक प्रमाणात जे काही पर्यायी सांस्कृतिक आणि पर्यायी शेतकऱ्याला जे काही वर्गभान देण्याचा प्रयत्न 1930 पर्यंत सत्यशोधक चळवळीमार्फत होता तोच थांबल्या कारणानं प्रवाहच वेगळा होता आणि त्यामुळे प्रवाहाच्या विरोधात जाणाऱ्या अशा आनंद स्वामी आणि अशा अनेक नेतृत्वांना 1947 नंतर काळाच्या उतरात हे गडप झालेली दिसतात. कारण यांची विचारसरणी ही क्रांतिकारी विचारसरणी होती. त्यांनी जाती अंताचा विचार मांडला, त्यांनी शोषित समुदायाच्या हिताचा विचार मांडला आणि शेतकरी समुदायाचा प्रश्न हे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वर्गभान निर्माण झाल्याशिवाय सुटू शकत नाही याची काही विचार आपल्याला एकूण आनंद स्वामींच्या या कार्यातून, जवळकरांच्या कार्यातून आपल्याला दिसतात आणि म्हणून किंवा नाना पाटलांच्या कार्यातून आपल्याला दिसतात. आणि म्हणून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वर्गभान असल्याशिवाय
शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते फक्त सहानुभूती म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलणार, सहानुभूती म्हणून शेतकऱ्यांच्या संदर्भात काही पॅकेज फेकणार, परंतु शेतकऱ्यांना त्याची स्वतःचे वर्गभान नसल्याकारणानं, तो स्वतःसाठीच वर्ग बनला नसल्याकारणानं शेतकऱ्यांचे लढे हे आता एक अचानक आलेले आणि अचानक गायब झालेले असे ठरतात. तो दीर्घकालीन कायमस्वरूपी असा लढा ठरत नाही. शेतकऱ्यांना वर्गभान देणं ही फक्त आर्थिक मुद्दा नाही, तर शेतकऱ्यांचं वर्गभान हे सांस्कृतिक पातळीवर सुद्धा उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांचं भान हे ब्राह्मणी व्यवस्थेनं दिलेलं जाती व्यवस्था भान नसावं, तर त्यांना त्याचं स्वतःचं स्वहित संबंधाच्या आधारावरचं स्वभान निर्माण व्हावं. यासाठीचे खऱ्या अर्थानं सांस्कृतिकदृष्ट्या शेतकऱ्यांना एक पर्यायी भान यावं आणि तो सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा एक स्वतंत्र वर्ग म्हणून अस्तित्वात यावा. यातूनच खऱ्या अर्थानं मग त्याला वर्गीय भान येईल, हितसंबंधाचं भान येईल. आणि ज्यावेळी शेतकऱ्याला एक वर्ग भान येईल त्यावेळीच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा लढा हा दीर्घकालीन ठरेल, त्याचे प्रश्न ह्या सुटायला मदत होईल. या सगळ्या गोष्टीची जे काही आकलन आहे, जे काही विवेचन आहे, ते आनंद स्वामीच्या एकूण कार्यातून आपल्याला पुढं आलेलं दिसतं. तर महाराष्ट्रातील असे हे आनंद स्वामी की ज्यांची एकूण जहाल विचारसरणी आणि फुल्यांनी जे काही बळीचं राज्य, बळीची संकल्पना जी उभी केली होती की जी शेतकऱ्यांना पर्यायी संस्कृतीचं भान देत होती, फुल्यांनी जे काही सार्वजनिक सत्यधर्म उभा केला होता की जो शेतकरी समुदायाला एक पर्यायी संस्कृतीचं भान देत होता, त्याला पुढे नेण्याचं, पुढे रेटण्याचं आणि नंतर त्यामध्ये शेतकरी समुदायातील मराठा आणि इतर शेतकरी समुदायातील जातीतील काही धनदानगे ज्यावेळी त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांचे वर्गीय हितसंबंध हे ब्राह्मण उच्च जातीयांच्या हितसंबंधाशी ज्यावेळी बांधले गेले, त्यावेळी वर्गीय दखल, वर्गीय शोषण सुद्धा त्यावेळी काम करू लागलं. त्यावेळी अशा जातवर्गीय समूहाच्या विरोधात कसं लढायचं याचा विकास 1930 नंतर खऱ्या अर्थानं थांबला. 1930 नंतर सत्यशोधक चळवळीतून पुढे आलेला हा जो काही पर्यायी संस्कृतीचा विचार होता, शेतकरी आणि इतर दलित, शोषित आणि स्त्रियांच्या शोषणमुक्तीचा विचार होता, याला 1930 नंतर वर्गीय भान देऊन त्याला जातवर्गीय शोषण शासनाच्या चौकटीत विकासाच्या, तत्वज्ञानाच्या पातळीवर अधिक विकास करण्याचं काम, विचाराच्या पातळीवर अधिक विकास करण्याचं काम आणि जबाबदारी जी 1930 नंतरच्या खऱ्या अर्थानं सत्यशोधक परंपरेतून पुढे आलेल्या विचारवंतांवर, कार्यकर्त्यांवर, पुढाऱ्यांवर होती, ती खऱ्या अर्थानं निभावलेली आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळं आनंद स्वामी सारखे, जवळकरांसारखे, नाना पाटलांसारखे जे काही महत्त्वपूर्ण कार्यकर्ते, जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं काम हे आपल्याला ओझरतं पाहायला मिळतं. प्रति सरकार जर म्हटलं की झालं. आणि मोठं काही त्यांच्या बाबतीतलं विश्लेषण, विचार वर्तमान काळामध्ये खऱ्या अर्थानं जे काही शेतकऱ्याचं अनाकलनीय शोषण आहे, हे अनाकलनीय शोषण समजून घेण्यासाठी जे काही विचार आणि तत्वज्ञानाचा विकास होणं गरजेचं आहे, त्यासाठी जी घनघोर चर्चा होणं गरजेची आहे. आणि ती घनघोर चर्चा होण्यासाठी महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीच्या इतिहासाचा ज्यावेळी धांडोळा घेतला जाईल, त्यावेळी आनंद स्वामींच्या जीवन आणि कार्याचा त्या ठिकाणी विचार, कृती या आपल्याला नक्कीच या तत्वज्ञानाच्या विकासासाठी मदतगार ठरतील अशी एक खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. 1 तासाचा वेळ होता, परंतु थोडासा अधिक वेळ घेतला. खऱ्या अर्थानं मी मागच्या अजून कोविड पॉझिटिव्ह संपून मला 21 दिवसही पूर्ण झाले नाही, त्यामुळं जास्त बोलण्याचा त्रास पण होतो. परंतु आमचे मार्गदर्शक आणि आमच्यासारख्या लोकांनी पुढे यावं, बोलावं म्हणून सातत्यानं धडपड करणारे आणि आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक श्रीकांत देशमुख सर यांचा फोन आला. त्यांना मी नाही म्हणणं हे शक्य नव्हतं. खरं तर त्यांच्या या प्रेमापोटी आणि महेंद्र कदम सरांनी दिलेली संधी आणि सर्व विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयातील सर्व समन्वयक, राजेंद्र गायकवाड या सगळ्यांनी जे काही योग जुळून आणला आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि खास करून आमचे मार्गदर्शक ज्यांच्याकडून आम्ही औरंगाबाद विद्यापीठामध्ये शिकत असताना बगाळे सरांसोबत ज्यावेळी लुलेकर सरांना बऱ्याच वेळी ऐकलं, हे लुलेकर सर सातत्यानं मला ऐकतायत हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. अर्थात सगळी जी काही उपस्थित मंडळी आहे, जामोदकर सर असतील,
शिंदे सर असतील आणि इतर बरीच मंडळी जी या ठिकाणी मला दिसत आहेत कॉमेंटमध्ये, या सगळ्यांनी मला जे दीर्घ 1-1.25 तास ऐकून घेतलं. थोडंसं वेगानं बोललो, मला याची जाणीव होती की मी वेगानं बोलतोय, घाई होते, परंतु कमी वेळेत आनंद स्वामींना कसं जास्त सांगता येईल, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ आणि विचारधारा कशी पुढे मला थोड्या वेळात मांडता येईल, या आपापल्या पोटी मी थोडंसं वेगानं बोलत होतो. मला बोलण्याची संधी दिली, आपण सर्वांनी शांततेनं ऐकून घेतलं, त्यामुळं आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आता व्हिडिओ बंद करू का?